हॅलो नमस्कार फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत आहात. तर हे बघा, सईने साडी नेसली आहे, नऊवारी साडी, आणि रेडी झालेली आहे. बॅग वगैरे घेतली आहे आणि ते केसांचा फक्त जुडा नाही घेतला आम्ही, बस बाकी रेडी झालो आहे आणि निघालो आहे आम्ही. बघा, सकाळी सकाळी स्टार्टिंग आहे आपल्या ब्लॉगला, इथूनच सुरुवात होते. तर इथे पेपर आला तर मी उचलून घेतला आणि हे बघा, नऊवारी साडीवर आम्ही हिलचे सँडल घालतो आहे आणि आम्ही पायऱ्यांनीच सकाळी सकाळी उतरतो आणि दुपारी पण. फक्त चढताना आम्ही लिफ्टचा वापर करतो. आणि ह्या बघा, पसाराच पसारा होता. आणि हे बघा, माही पण रेडी झाली आणि तिचे पप्पा आणि ती शूटिंग चालली तिचं. फार फोटोशूट चालतं बापलेकींचे. हे बघा, मेहंदी काढली होती. खाल्ला आम्ही स्पेशल मेहंदीचा कोण आणला खास मेहंदी काढण्यासाठी. आणि हे बघा, किती छान वाटते ना, गोड वाटते माऊ आमची. मस्त साडी. ही साडी सईची होती, जी माहीला येते आता. एकदम छान वाटते ही साडी, खूप मला आवडते. हा कलर बी एकदम परफेक्ट आहे आणि उठून पण दिसतो हा कलर, छान वाटतो. तर इथे माही पण रेडी झाली. आज आहे शिवाजी महाराजांची जन्मतिथीचा कार्यक्रम, सोहळा, सेलिब्रेशन. हां, या प्रकारे आज शाळेत आहे, त्यामुळे इथे पोरी तयारी करून चालल्या होत्या स्कूलमध्ये. आणि सागरन ते घरी कसं काय, तर सागरन ते आदल्या दिवशी पुण्याला गेलेले होते, रात्री 3 वाजता आले होते, त्यामुळे ते लेट जाणार होते, त्यामुळे ते घरी होते. त्यांना उठवलं आणि माहीला सोडवायला पाठवलं. तर आमची माही गेली आणि बघू शकता इथे हे पिझ्झा बनवला होता साध्या पोळीवर. ही आहे वालाच्या शेंगांची पातळ भाजी. आणि हे बघा, आता मी टिफिन भरते. 5 टिफिन मी मांडून घेतले, कारण की माझ्याकडनं एक गडबड आदल्या दिवशीच झाली होती. एका ह्याच्यात 2 खिचडी भात डब्यामध्ये दिले गेले, भाजी राहून गेली, त्यामुळं हा गडबड नाही हो, म्हणून मी आता हे टिफिन असे या प्रकारे मांडून घेते. तर इथे 5 टिफिन रेडी करून द्यायचे होते मला. आणि इथे मी सगळे टिफिन एका साईडला ठेवले आणि झाकण एका साईडला. आता कुकर खोलल्या पहिले खिचडी भात मी सगळ्यांना भरून घेते. बघा, वाफा येत आहे की नाही, एवढा गरम गरम खिचडी भात भरलेला आहे मी. आणि गरम स्वयंपाक भरला ना, मला पण आवडतं गरम स्वयंपाक भरलेला, कारण की थोड्या वेळा गरम राहतो तो स्वयंपाक आणि खाणाऱ्याला पण गरम गरम स्वयंपाक. जर कधी गरम गरम जेवण जर राहिलं ना, ते जेवण व्यवस्थित जातं. ही ते वालाच्या शेंगांची भाजी भरून घेते मी. पहिले सगळ्यांना थोडी थोडी भरून घेते, मग परत एकदा टाकते, म्हणजे कोणाला कमी नको कोणाला जास्त नको, आणि रस्सा बी कमी नको कोणाला जास्त नको, या प्रकारे. आता इथे पोळ्या भरून घेते. प्रत्येकाला 3-3 पोळ्या आहे आणि मी इथे प्रत्येकाला 3-3 पोळ्या भरून घेणार आहे. या प्रकारेच सगळे डबे आता 3-3 पोळ्यांनी भरून घेते. आता तुम्ही म्हणाल तो रिकामा कसं काय डबा, तर इथे झाकणं लावून घेते आणि त्या रिकाम्या डब्यात आहे ना आपल्याला ठेवायचे आपल्याला काकडी. तर इथे झाकणं लावून घेते आणि तो डबा रिकामा आहे, त्याच्यात मी काकडी ठेवून घेते आणि त्याचंही झाकण लावून घेते. आता एकावर एक ठेवून घेते आणि प्लेट लावून ठेवून देते. याला बी प्लेट लावून घ्यायची आहे. आता याला 4 टाली नाही आहे, तो 3-3च टाली आहे, तर यांना पण वरती मला काकडी ठेवायची आहे. तर मी कशी ठेवते ते बघा. आता हे सगळे डबे जवळजवळ भरले गेले. आता हे डबेचे डबे घेतलेले आहे, बाहेरचे कवरवाले डबे. आता याच्यात आपण डबे ठेवून घेऊया. तुम्ही बघू शकतात इथं मी डबा ठेवलेला आहे, त्याच्यात 4 टाली डबा होता, तो ठेवून दिला, त्याच्यात काहीच ठेवायचं नाही. आता हे डबे ठेवले आहे. दोघांना 3-3 टाली आहे, तर काकडी ठेवायची कुठं, तर या प्रकारे मी वरतून काकडी ठेवते. झाकण लावून तेही पॅक झाले. आता हा डबा आहे माझ्या नवरोबाचा, त्यांचाही डबा पॅक झालेला आहे, त्यांनाही वरतूनच येते. आणि इथे आहे हा एक डबा आहे. आता याच्यात काकडी ठेवायला जमतच नाही, मग इथे सिल्वर पेपर घेतला आहे, काकडी ठेवली आहे, रॅप केलं आहे आणि ठेवले आणि चेन लावून घेतली आहे. या प्रकारे सगळे डबे भरले गेले. आणि आता ही सागरांची बॅग आहे, जिच्यात डबे घेऊन जातात. आता ही बॅगमध्ये आपण डबे अरेंज करूया.
कारण 5 डबे बसवायचे आपल्याला, त्यामुळे अरेंज करावा लागतील. इथे सगळे डबे आता बसलेले आहे. आता थोडंसं हे करून चेन लावून घ्यायचे आहे. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. देवाची कृपा तुमच्या सगळ्यांवर राहू. तर हे बघा अवतार पाक माझा कसा आहे. सकाळी 6 वाजेपासून उठून 12 वाजल्या, करेक्ट 12 वाजले. तुम्हाला घड्याळ दाखवते आमचं. हां बघा 12 वाजले. काय काम केलं असेल मी? फक्त आणि फक्त आहे ना, फक्त नाही हो, भांडे झाडू, पोरींची तयारी, टिफिन, सकाळचे 2 टिफिन वेगळे, त्यांचा नाश्ता वेगळा. परत आता 5 टिफिन बनवले. आता जेवणाचा अजून तरी पोळ्या बाकी आहे. फक्त डब्यांपुरता पोळ्या केल्या, कारण की सवय अशी झाली ना, घाणेरडी म्हणा काही म्हणा, मला तर ही सवय लागली आता. अशा बनवायच्या ना असं खायच्या पोळ्या. आणि माझ्या पोरी नाही तेच सवय लागल्या. टिफिनमध्ये चालतात. घरी जर राहिले ना गरम पोळीच पाहिजे त्यांना शक्य तेवढे. आता तुम्ही म्हणाले हे जास्त झालं. हो, पण आता ही सवय ना सागरण त्यांनी लावलेली. मला ते पहिले काय करायचे, कशाला एवढ्या सकाळी सकाळी पोळ्या बनवून ठेवताय, तू नंतर जेवतेस ना, मग नंतर गरम गरम पोळी बनवायची असं म्हणायचे. आणि मला ती सवय लागून गेली. नंतर गरम गरम पोळी बनवून ठेवायची, बनवायली का खायला बसायचं भूक लागली का. कारण की मी काय करायचे, कधी कधी 2 वाजायचे, कधी कधी 3 वाजायचे. जेवण नव्हती करत तेव्हा एवढं, तर तेव्हा असे करायचे. आणि आता काय झालंय, आता पोरी येतील तर मी जेवायला बसेल. जोडीला राहिलं ना पटकन जेवण जातं, तशी सवय लागून गेली. आणि आता ही पोळ्या बाकी येते गरम गरम करत. पण आता पहिले माहीला घ्यायला जायचं. पहिले माझा आउटर नीट करते, चेंज करते. गाऊन घातलेला आहे, चेंज करते. केस बिस विचारते व्यवस्थित जरासं. आणि आवरून निघूया. चला तयारी करते, मग भेटते तुम्हाला, दाखवते मी. तर इथे मी पोचली आहे माहीच्या शाळेत. हे बघा किती छान आहे ना, एक लाजळू मैना. तर इथे आहे ना टीचर व्हिडिओ बनवत होत्या, तर मी पण बनवून घेतलं त्यांच्यासोबत. जे जसं सांगत होते पोरं करत होते, मी पण त्यांच्यासोबतच व्हिडिओ बनवला. आणि हे पोरं वर चालले, काही पोरं खाली येतात. बघा किती छान छान पोरं नटलेले आहे, खूप सुंदर असे दिसत आहे, एकापेक्षा एक भारी. आणि हे बघा रेडी झालेल्या पोरी खाली येत आहे. आणि आता यांची शाळा सुटली आहे, म्हणजे ज्युनियर KG. शाळेत टप्प्याटप्प्याने सोडलं जातं, त्यामुळे एक खूप फायदा आहे. ज्युनियर सिनियरचा गोंधळ नाही उडत, एक एक करून जातात. आणि इथे बघा आमची माही येईलच आता. तर बघा किती पोरी छान छान दिसत आहे ना. हां बघा, दिसली का तुम्हाला आमची माही? तर माहीला हाय करा. माही छान छान नटून ठटून गेली होती आज. आणि हे सगळा गोंधळ चालू होता पोरांचा. आता इथे मी फोटोशूट करून घेते. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.